पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी 16 अन्नद्रव्यांची गरज असते. आता 16 अन्नद्रव्यांचे सगळे विस्तृत प्रमाणात आपण मुख्य अन्नद्रव्याचे विचार करूया सर्वात आधी, आणि दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये. आता 16 पैकी निसर्गातनं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात का? तर आवश्यक असतात. ही 3 मूलद्रव्ये जर सोडली आपण, तर आता महत्त्वाचा विचार करूया आपण NPK या मुख्य अन्नद्रव्य. आता त्याच्याबरोबर दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. ही सहा अन्नद्रव्याचा आपण मुख्य आणि दुय्यम याचा विचार करूया. नत्र हे पिकांची अन्नाची निर्मिती करत असतं. नत्राचं काय काम आहे? तर क्लोरोफिलची निर्मिती करणं, सूर्यप्रकाशामार्फत मॅग्नेशियम आणि झिंक याच्या बरोबरीचं जर तुम्ही नत्र जर पिकांना टाकलं तर ती अन्न निर्मिती करत असतं. आता अन्नाची निर्मिती नायट्रोजन करत असतं, त्याचबरोबर पिकाची शाकीय वाढ पण करत असतं. शाकीय वाढ झाल्यानंतर हे अन्न पिकांच्या वाढीसाठी नत्र हे अत्यंत महत्त्वाचा रोल बजावत असतं. नत्र जर आपण पिकांना दिलं तर ते नायट्रेट अमोनियम स्वरूपातलं असतं, नायट्रेट स्वरूपातलं असतं. नायट्रोजन म्हणजे नत्र म्हणजे नायट्रोजन. जर तुम्ही पिकांना नत्र टाकलं म्हणजे युरिया टाकला तर ते नायट्रोजन असतो. त्याचं नायट्राईट स्वरूपात जोपर्यंत रूपांतर होत नाही त्या नायट्रेट स्वरूपात ज्यावेळेला रूपांतरित होतं जमिनीमध्ये जाऊन नायट्रोजन, त्यावेळेला ते पीक उचलण्याचं काम करतं. नायट्रोजन म्हणजे पृथ्वी तलावर सर्व सजीवांना प्रोटीन्स असल्याशिवाय ते कुठलाही प्राणी किंवा पीक हे जगू शकत नाही. प्रोटीनची मात्रा हे जास्त प्रमाणात लागत असते. म्हणजे अमाइन स्वरूपातलं नत्र म्हणजे अमोनिया स्वरूपात एक टाकू शकता तुम्ही आणि नायट्रोजन स्वरूपात टाकू शकता. तर नत्राचा किती महत्त्वाचा रोल पिकांच्या मध्ये असतो हे तुम्हाला मी आता समजून सांगितलं. नत्र जर नसेल तर शाकीय वाढ होणार नाही, अन्नाची निर्मिती पूर्णपणे पिकाची थांबली जाईल, पिकाची वाढ खुंटली जाईल. आता नत्र हे समतोल प्रमाणात पिकांना दिलं गेलं पाहिजे. समतोल प्रमाणात याचा अर्थ असा समजून तुम्ही घ्या की माती परीक्षणावर आधारितच नत्राचं प्रमाण दिलं पाहिजे. नत्र तुम्हाला एक पोतं टाकलं जर सांगितलंय माती परीक्षण आवडणार आणि तुम्ही जर 2 पोती टाकली तर त्याचे दुष्परिणाम पण समजून घेतले पाहिजे. म्हणजे कोणत्याही खताचं प्रमाण हे जमिनीमध्ये जादा जर झालं तर त्याचे दुष्परिणाम पण वाईट होत असतात पिकांच्यावरती. म्हणजे आज तुम्ही समजून चाला की नत्राची मला गरज आहे, आज पिकाला 1 पोतं देण्याची एकरी गरज आहे. समजा तुम्ही ते त्याऐवजी माती परीक्षणाचा अहवाल न करता मोगाम खत टाकलं, 2 पोती नायट्रोजन टाकला समजा, तर ते दुष्परिणाम काय होतात बघा नत्राचे. म्हणजे जादा खत झालं तरी परिणाम वाईट होतात. आता पहिला परिणाम वाईट होणार आहे, जर जादा झालं तर पानाचा लुसलुशीतपणा वाढणार, क्लोरोफिलची जास्त निर्मिती होणार, आणि जर ही प्रमाण वाढलं नत्राचं तर त्याला किडी रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. म्हणजे नत्राचं प्रमाण ऊसासारख्या ह्याला जर दिलं तर लोकरी मावा वाढू शकतो, थ्रिप्स वाढू शकतात, पुन्हा तुडतुडे वाढू शकतात, हे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट त्याचं आणसा फुटण्याचं प्रमाण हे वाढत असतं. म्हणजे नत्राचे दुष्परिणाम पण बघितले, त्याचे फायदे पण बघितले. त्याप्रमाणेच आपल्याला नत्र हे जमिनीत माती परीक्षणाच्या अहवालानुसारच दिलं गेलं पाहिजे. म्हणजे अमाप खतं टाकतो शेतकरी माणूस असा आहे की रासायनिक खतं भरपूर टाकली म्हणजे मला भरपूर उत्पन्न मिळेल, हा गैरसमज तुमचा मी आत्ताच दूर करतोय. माती परीक्षण अहवालानुसारच खताचं नियोजन किंवा समतोल, खतांचा रासायनिक खताचा समतोल केला गेला पाहिजे, आणि तो बी जमिनीच्या प्रकारानुसार केला गेला पाहिजे. म्हणजे तुमची जमीन सोपन आहे, कॅल्शियम नायट्रेट संयुगापासून बनलेली आहे, बेसाल्टपासून बनलेली आहे, तुमची जमीन मुरमाड आहे किंवा चुनखडीयुक्त आहे, ह्या जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा खत मात्रा हा बदलत असतो. म्हणजे NPK खत मात्रा बदलत असतो. आणि त्याच्याच बरोबर जमिनीच्या pH नुसार मग कोणती खते दिली गेली पाहिजेत. मी तुम्हाला ह्या मुख्य अन्नद्रव्याची आता मी तुम्हाला समजून सांगितले. आता P आणि K समजून घ्या.
नायट्रोजननं अन्न तयार केलं. आता पीचं काय काम आहे बघा. पी म्हणजे स्फुरद. स्फुरद काय करतं, जे पानांच्या मध्ये अन्न तयार झालेलं आहे हे कोणी तयार केलंय तर नायट्रोजन तयार केले. आता हे अन्न तयार केलंय, पण हे तयार केलेलं अन्न पी काय करतं म्हणजे स्फुरद काय करतं तर सर्व झाडांच्या भागापर्यंत तयार झालेलं अन्न पोचवायचं काम करत असतो. म्हणजे पीचा सुद्धा म्हणजे स्फुरदचा सुद्धा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. तयार झालेलं अन्न आहे पण ते सर्व झाडांच्या भागापर्यंत पोचवायचं काम करतं. दुसरी गोष्ट, फुलांची संख्या वाढवायचं काम करतं. तिसरी गोष्ट, बीजांकुर तयार होण्यासाठी स्फुरदची जादा गरज असते. म्हणजे 3 हे महत्त्वाचं काम स्फुरद करत असतं, म्हणजे पी करत असतं. आता तयार झालेलं अन्न सर्व भागात, मुळांची वाढ, चौथी गोष्ट, मुळांची वाढ पण भरपूर प्रमाणात करत असतं. म्हणजे 4 मुख्य काम करतं स्फुरद. आता स्फुरदचं तुम्हाला मुख्य काम सांगितलं. स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्यापैकी 2 नंबरचं अन्नद्रव्य आहे. म्हणजे NPK 3 मुख्य अन्नद्रव्याची आपण माहिती घेतो या व्हिडिओमध्ये आपण. तर ही 4 मुख्य काम करत असतं स्फुरद. आता स्फुरद जर प्रमाण वाढलं, म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार जर प्रमाण तुमचं वाढलं, चुकून वाढलं, म्हणजे जादा प्रमाणात झालं तुमच्याकडनं स्फुरद, तर स्फुरद हे जादा प्रमाणात झालं तर झिंक आणि मॅग्नेशियम हे उचलून देण्याला अटकाव करतं. म्हणजे समतोल प्रमाणात जर स्फुरद तुम्ही दिलं तर झिंक आणि मॅग्नेशियमची उपलब्धता पिकाला बरोबर होणार आहे टाकलेल्या अन्नद्रव्यापैकी. आणि तेच जर स्फुरद जादा प्रमाणात झालं तर तुमच्या जमिनीत जे झिंक आणि मॅग्नेशियम आहे हे पिकांना मिळणार नाही. आता झिंक आणि मॅग्नेशियमचा काय रोल आहे ते तुम्हाला माहीत. तिसरं महत्त्वाचं काम पोटॅशचं असं आहे की पोटॅश हे श्वसनाची प्रक्रिया म्हणजे पर्णरंध्र उघडझाप करण्याचं काम करत असतं. म्हणजे तुम्ही जे फवारलेले औषध असतात ते सकाळी 10च्या आत जर फवारली तर ते ऑब्झर्विंग करण्याचं काम करतं. आणि ऊन जास्त म्हणजे टेम्परेचर वाढलं की ते पर्णरंध्र बंद करतं. म्हणजे तुम्ही फवारलेले औषध हे पानामध्ये साठवून ठेवण्याचं काम करतं. त्याच्याबरोबर फळांचा साईज, फळांचा आकार, फळाचं शायनिंग, फळाची गुणवत्ता, फळाची जाडी हे सुद्धा पोटॅश अत्यंत महत्त्वाचा रोल बनवत असतं. म्हणजे हे पोटॅश पण इतकं महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे की ते पिकांना ही दिलं गेलंच पाहिजे, पण ते संतुलित मात्रे प्रमाणात दिलं गेलं पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक वेळा असं म्हणेन की माती परीक्षणाच्या अहवालानुसार दिलं गेलं पाहिजे. आता तुम्ही जर पोटॅशची 1 पोती एकरी गरज आहे त्याच्याऐवजी तुम्ही जर 2 पोती टाकली तर त्याचे परिणाम काय होतात बघा. कॅल्शियम, झिंक, फेरस हे 3 अन्नद्रव्ये आहेत. हे प्रमाण जादा झालं तर तुमचं ही अन्नद्रव्ये उचलून घेण्यास पिकाला अडथळे निर्माण करतं. पोटॅशचं प्रमाण जादा झालं तर. म्हणजे खताचा संतुलित वापर, मी वारंवार उल्लेख करेन, खताचा संतुलित वापर जर तुम्ही नाही केला पिकांच्यामध्ये त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्या पिकांचे म्हणजे NPKचे वाईट दुष्परिणाम जादा झाले तर काय होतात आणि संतुलित मात्रा तर परिणाम चांगले होतात. हे 2 तुम्हाला मी संबंध NPKचे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितले. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही सुद्धा अन्नद्रव्ये दुय्यममध्ये मोडतात. आणि ही तुम्ही जी NPK खतं टाकलेली आहेत ह्याचा महत्त्वाचा रोल, एक अत्यंत महत्त्वाचा रोल असा आहे की ह्याच्याबरोबर जैविक फर्टिलायझर देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता जैविक फर्टिलायझर म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया. आता Nच्या 3 बॅक्टेरिया आहेत, पीच्या 1 बॅक्टेरिया आहे आणि पोटॅशची Kची 1 बॅक्टेरिया आहे. म्हणजे NPKच्या बॅक्टेरिया या दिल्या गेल्याच पाहिजेत. रासायनिक खतं बल्क प्रमाणात किंवा हार्ड फर्टिलायझर तुम्ही ज्या वेळेला टाकता त्याच्याबरोबर आपल्याला ही जैविक फर्टिलायझरसुद्धा वापरणं अत्यंत महत्त्वाची आहे. आता ह्या बॅक्टेरिया काय करत असतात तर Nचं काम, N टाकलेलं आहे तुम्ही ते पिकांना उचलून देण्याचं काम करत असतात. पी टाकलेलं आहे म्हणजे स्फुरद टाकलेलं आहे ते उचलून देण्याचं पिकांना काम करत असतात. आणि K म्हणजे पोटॅश, पोटॅशसुद्धा उचलून देण्याचं काम करतात. आता पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात आणि
फॉस्फेट सोलोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात आणि ॲसिटोबॅक्टर आणि ह्या नत्राच्या 2 बॅक्टेरिया 3 बॅक्टेरिया आहेत त्यासुद्धा उचलून देण्याचं नत्र काम करत असतात. हे सुद्धा जैविक फर्टिलायझर त्याचबरोबर NPK खत टाकल्यानंतर आपल्याला देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ह्याच्यापूर्वी मी बॅक्टेरियांची सर्व माहिती दिली आहेत, किती प्रकारच्या बॅक्टेरिया जमिनीत काम करतात, किती प्रकारच्या बुरश्या काम करतात. ह्याची पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इत्थंभूत माहिती दिलेली आहे. त्या बॅक्टेरिया बनवायचा कसा, त्याचा काउंट कसा मोजायचा, खरी बॅक्टेरिया कशी आहे, किती दिवसानं त्या खराब होतात, ह्याची सर्व माहिती मी इंस्टा, फेसबुक, यूट्यूब ह्याला यूट्यूबला पण माहिती दिली आहे, इंस्टाला फेसबुकला पण माहिती दिलेली आहे. आता त्याप्रमाणे आपण खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे संतुलित खत मात्रा हे देणं गरजेचं आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात खत वापरली तर जास्त उत्पादन मिळेल याची तुम्हाला आता शाश्वती नाही. ही तुम्हाला मी लिहून देतो कागदावरती. भरपूर खतं टाकली म्हणजे भरपूर उत्पादन मिळतं. हे शेतकऱ्यांना तुम्ही गैरसमज मनातला दूर करून टाका. माती परीक्षण अहवालानुसार आणि pH नुसार जर खतामध्ये बदल केला तर आणि तरच तुम्हाला उत्पन्नामध्ये जादा भर ही मिळू शकते.